आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज ऋषीदादाचं लग्न आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू दे. तथास्तु. दादा, नवरदेव एकदम छान दिसतोय. आणि काय रे, तथास्तु म्हणायला मी मनात काय बोलले ते ऐकलंस का तू? त्यासाठी तुझ्या मनातला ऐकायची काय गरज आहे? मला 100% खात्री आहे तू देवाजवळ स्वतःसाठी काहीच मागितलं नसणार. माझ्यासाठीच काहीतरी मागितलं असशील ना? नली, तुझ्यासारखी एवढी गोड प्रेमळ बहीण भाग्यानेच मिळते. सतत आमचा विचार करत असतेस ना. आणि काल रात्री आम्ही सगळे झोपल्यावर गुपचूप येऊन सगळं घर सजवून गेलीस ना तू. ते जाऊ दे, आज तुझं लग्न आहे, तुला रेडिओन हॉलवर जायचंय, लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे माझ्या, म्हणूनच तर तुला भेटायला आलोय. म्हणजे तुझी इच्छा आहे ना मी आनंदात राहावं, आनंदाने मितालीच्या गळ्यात माळ घालावी. दादा, प्रश्न झाला का? प्रश्न सोडवणं तुझ्या हातात आहे. तुला माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. दादा, तू फक्त बोल. तुझ्या आनंदासाठी आणि सुखासाठी मी 100 गोष्टी करायला तयार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. तुझ्यासाठी. हे काय? तुझ्यासाठी नवीन साडी. माझ्यासोबत ही साडी नेसून तू करवली म्हणून हातात करा घेऊन यायचंस हॉलवर. दादा, तुझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. माझं तिथे येणं माझ्यासाठी शुभच असणार आहे नली. तू प्रॉमिस दिलेस ना मला, तुला माझ्यासोबत छान नटून थटून करवली म्हणून यावंच लागेल. नली, नाहीतर हा नवरदेव ना रुसून बसेल आणि मी अजिबात जाणार नाही मग तिकडे हॉलवर. दादा, तुला माहितीये, मी तिथे येण्याने काही विपरीत घडलं तर त्याचं दुःख मला आयुष्यभर होत राहील रे. नली, मी तुला घराचा उंबरठा ओलांड असं म्हणत नाहीच आहे, पण हॉलवर याला तुला कोणी बंदी घातलीये? प्लीज ऐक ना, माझा हट्ट नको ना करू. मी काही ऐकणार नाहीये. तू नाही आलीस ना तर मी सुद्धा जाणार नाही. येते मी. येशील ना तू? छान तयार होऊन ये, आम्ही वाट बघतोय तुझी. येतो मी. मी तिकडे असल्यामुळे तुझ्या लग्नात येण्याचं टाळते. माझ्यामुळे जरासं जरी काही घडलं तर लोक दोष मलाच देतील. त्याहीपेक्षा माझ्यामुळे तुझ्या लग्न